नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आजची खास रेसिपी आहे भरलेली मिरची किंवा मसाला मिरची। झटपटीत तयार होणारी आहे आणि तितकीच चविष्टही। चला तर मग रेसिपी पाहूया। सर्वप्रथम भरलेली मिरचीसाठी लागणारा आपण मसाला तयार करून घेऊ। तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेतले आहे। शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे। त्याबरोबर 3 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा जिरे टाकून वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून 1 वाटी बेसन खरपूस भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर बेसन व्यवस्थित भाजून घ्या। त्यानंतर एका बाउलमध्ये काढून 2 मोठे चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, शेंगदाण्याचं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरता मीठ घेऊन सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तयार झालं आहे भरलेल्या मिरचीसाठी लागणारं सारण। भरलेल्या मिरची बनवण्यासाठी इथे आपल्याला अशा प्रकारच्या मिरच्या घ्यायच्या आहे। मिरच्या स्वच्छ धुवून त्याच्या मधोमध कट मारायचा आहे की जेणेकरून त्यात भरलेल्या मिरचीसाठी लागणारं सारण आपल्याला भरता येईल। अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये मी सारण भरून घेते। तर दुसऱ्या बाजूला मध्यम आचेवर तेल तापवत ठेवलं होतं। सर्व मिरच्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहे आणि त्यावर झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या बाजूने पलटी करून फ्राय करून घ्यायचे आहे। पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवून मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहे। तयार झाले आहे आपल्या भरलेली मिरची किंवा मसाला मिरची। आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन।